नमस्कार शेतकरी मित्रांनो, खरीप पीक विमा 2024 संबंधित एक अतिशय महत्त्वाची माहिती सध्या या ठिकाणी प्रसारित झालेली आहे. तुम्ही जर एक पीक विमाधारक शेतकरी असाल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा, दिवाळीआधीच मिळणार खरीप पीक विमा. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वपूर्ण माहिती असणार आहे. खरीप हंगाम 2024मध्ये नांदेड जिल्ह्यातील जवळपास 3 लाख शेतकऱ्यांचे अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 30,000 रुपये खात्यात जमा करावे असे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मागणी केली आहे. 25% अग्रिम पीक विमा मंजूर झाला असला तरी अद्यापही शेतकऱ्यांना 1 रुपयासुद्धा मिळाला नाही. त्यामुळे असे शेतकरी सांगत आहेत. दिवाळीपूर्वीच पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा, नाहीतर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल आणि चक्काजाम आंदोलन करण्यात येईल, असे देखील शेतकरी सांगत आहे. खरीप हंगाम 2024मध्ये जिल्ह्यातील सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा व नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार शेतकऱ्यांवर लक्ष देईल का, असा प्रश्न देखील शेतकऱ्यांना पडलेला आहे. तर मित्रांनो, ही बातमी पुण्यनगरी या पेपरमध्ये प्रसारित झाली असून नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वपूर्ण माहिती असणार आहे. जसे की आपल्याला माहीतच आहे, खरीप हंगामामध्ये नांदेड जिल्ह्यात सुद्धा अतिवृष्टीची नोंद करण्यात आलेली होती. नांदेड जिल्ह्यामध्ये 17 तालुके असून 17 पैकी 15 तालुक्यामध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आलेली आहे आणि त्या 15 तालुक्यातील शेतकऱ्यांना 25% अग्रिम पीक विमा मंजूर देखील करण्यात आलेला आहे. चला तर मग जाणून घेऊया आपण की ते 15 तालुके कोणते असणार आहे. त्यातील पहिला तालुका आहे मित्रांनो अर्धापूर, उमरी, किनवट, कंधार, देगलूर, धर्माबाद, नायगाव, नांदेड, बिलोली, भोकर, माहूर या तालुक्यातील शेतकरी 25% अग्रिम पीक विम्यासाठी पात्र असणार आहे. आणि उर्वरित जे तालुके असणार आहे त्या तालुक्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी तक्रार केली होती किंवा त्या शेतकऱ्यांचा पंचनामा झाला होता, अशा शेतकऱ्यांना त्यांचा वैयक्तिक पीक विमा मिळणार आहे. 25% अग्रिम पीक विम्यासाठी उर्वरित तालुके पात्र नाहीत. आणि या तालुक्यातील शेतकरी पात्र झाले अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिवाळीपूर्वीच पीक विमा येणार का, असा एक मोठा प्रश्न शेतकऱ्यांना उपस्थित झालेला आहे. तर आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार पीक विमा कंपन्यांना कडक निर्देश देऊन दिवाळीपूर्वीच पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करू शकतो, अशी सध्या प्राथमिक माहिती समोर येत आहे. तर नांदेड जिल्ह्यातील जे कोणी शेतकरी आपला व्हिडिओ पाहत असतील त्या शेतकऱ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आणखीन काही पीक विमा संदर्भात अपडेट्स आल्यास आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून नक्कीच कळवण्यात येईल. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.